जर त्या कामामध्ये हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होईल। अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या विभागात होतं असं आमच्या निदर्शनास आहे। मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून जे रस्ते होतात त्याला 5 वर्षाचा मेंटेनन्स आहेच आणि केला पाहिजे, बंधनकारक आहे। मुख्यमंत्री सडक योजना असेल की प्रधानमंत्री सडक योजना असेल, हे रस्ते जवळपास 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरनी मेंटेन करायचे असतात। पण एकदा रस्ते झाले की आमच्या काही लक्षात असं आलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात होतो हा खेळ की त्याला 5 वर्ष मेंटेन केले जात नाही, त्याचं बरोबर ते कॉन्ट्रॅक्टर आणि तुमचे अधिकारी असं ते ताळमेळ चालतं आणि मग 5 वर्ष संपलं की झालं, त्याचा संपला कार्यक्रम। पण हा जो पैसा आहे हा अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या विभागात होतं असं आमच्या निदर्शनास आहे आणि म्हणून आपल्या विभागाच्या माध्यमातून हे पुढच्या काळात असं होऊ नये। आता जे आपले चाललेत जे 5 वर्षाचे जे काही रस्ते झाले आता आहेत मेंटेनन्ससाठी ते अद्यावत असावे आणि ज्या भागामध्ये अशा पद्धतीचं कुठलं झालं तर त्या अधिकाऱ्यालाच सेवेतूनच मुक्त करणार अशा पद्धतीचं धोरण शासन आखेल का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पटोले साहेबांनी आता जो प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून जे रस्ते होतात त्याला 5 वर्षाचा मेंटेनन्स आहेच आणि केला पाहिजे, बंधनकारक आहे। अनेक ठिकाणी असं होतं की रस्ते खराब होतात आणि त्या ठिकाणी मेंटेनन्स होत नाही असं त्यांचा कंप्लेंट आहे। तसं जर स्पेसिफिक कुठं घडत असेल, मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजना ही या राज्यासाठी मार्गदर्शक अशी योजना आहे। यामधली कामं आपण बघतो गुणवत्तापूर्वकच होतात, त्यासाठी अनेक निकष त्या गुणवत्तेचे आहेत, ते निकष सगळे पूर्ण करावेच लागतात। तरी पण असं काही स्पेसिफिक कुठं झालं असेल तर आपण निश्चितपणे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करू आणि स्टँडिंग सूचना आहेतच, 5 वर्षाचा तर कायदाच आहे, 5 वर्षाचा मेंटेनन्स करायचा आहे। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता नव्यानं व्हाईट टॉपिंगचे रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण आपण बघतो की डांबरी रस्त्याचा मेंटेनन्स लगेच करायला लागतो, 2 वर्ष 4 वर्षात मेंटेनन्स करायला लागतो। आता ग्रामीण भागातले 1000 लोकवस्तीपर्यंतचे रस्ते किंवा ग्रामीण मार्ग हे व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीटनं जोडण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, त्यामुळे रस्त्याचा मेंटेनन्स पण कमी होईल। परंतु आपण जर सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणार का, तर निश्चितपणे जर त्या कामामध्ये हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होईल। महोदय, पालघर जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, अशा ज्या मागासवर्गीय आदिवासी जिल्हे आहेत, आपण आता प्रगत महाराष्ट्रामध्ये बारमाही रस्त्यावर ज्यांचे वाडे, तांडे, वस्त्या, गावांचे रस्ते जोडलेले नाही आहेत, आपण जर आझादीचे 75 वर्षानंतरही सुद्धा अशा वस्त्यांना जोडू शकलो नाही, तर माझी आपल्याला केवळ सूचना आहे, आपण आणि PWDचे मिनिस्टर म्हणजे असे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि स्थानिक जनप्रतिनिधी तिन्ही जिल्ह्यातले या सगळ्याचा एक प्लान तयार करायला पाहिजे आणि पुढच्या काळात कार्यक्रम ठरवायला पाहिजे आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये हे कमीत कमी बारमाही रस्त्याशी जोडायला या सगळ्या गावात पाडल्यानं जी काही प्राथमिकता दिली पाहिजे ते तुम्ही द्या, अशी केवळ आपल्याला एक सूचना आहेत। आपण स्थानिक तिन्ही जिल्ह्यातले मागासवर्गीय जिल्ह्यातले जनप्रतिनिधींना घेऊन बारमाही रस्त्याशी हे सगळे जोडण्याचे काम पुढच्या काळात करा, अशी सूचना आहे आपल्याला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।